महिलांच्या हाती पैसा आल्याशिवाय खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होऊ शकत नाही। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे। त्यामुळे महिलांचा घराबाहेरील वावर वाढला असून त्या बाजारपेठेतील व्यवहारातही चाणाक्षपणे सहभागी होऊ लागले आहेत। महसूल विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे महिलांना 1 रुपयात शेती उपलब्ध करून देण्यात येणार असून या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करून महिला स्वतःसह कुटुंबाचा विकास साधू शकतील, असे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले। सटाणा येथे भाजप महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। यावेळी त्यांनी सटाणा शहरातील महिला पदाधिकारी तसेच विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले। वाघ म्हणाले की ग्रामीण भाग हा राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा स्रोत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होणे गरजेचे आहे। महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामात झोकून देऊन कार्य केल्यास त्यातून समाज आणि देशाच्या विकासाला मोठी चालना मिळेल। महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच आपल्या गावाचा सर्वच क्षेत्रात विकास कसा होईल यासाठी पुढाकार घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले। भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा, शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सांगितले। आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा मतदारसंघ हा आदिवासी बहुल असून आदिवासी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करीत असल्याचे सांगितले। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे स्वागत आमदार दिलीप बोरसे, जिल्हाध्यक्ष पुष्पलता पाटील आणि शहराध्यक्ष पूजा दंडगवाळ यांनी केले। बैठकीस भाजपाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष पूजा दंडगवाळ यांनी मानले। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची आज सगळ्यांना बैठक होती। पुष्पलता पाटील अध्यक्ष, पुष्पलता पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बैठक होते। खरं तर आजची ही बैठक आहे, मेळावा नाही आहे। मी व्यवस्थित सांगितलेलं की आज मला कुणाशी बोलायचं, आज मला त्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी बोलायचंय, पदाधिकाऱ्यांशी बोलायचंय की त्यांनी येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाने कसं काम केलं पाहिजे, जे आपल्या पक्षाला अपेक्षित आहे त्याच्याबद्दलची चर्चा करायची। 9 मंडळं तुमच्याकडे आहे, मी माहिती देणार, प्रत्येकीने बोलायचं, काय करता, किती समजतं तुम्हाला, आणि मग त्या अनुषंगाने पुढचं जे मार्गदर्शन आहे ते आमच्याकडे। मी आज आहे, माझ्यानंतर माझे सहकारी महिला मोर्चाची महामंत्री जयश्री अहिरा इकडची प्रभारी आहे, नेहमीच इथे येत राहील आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अधिक चांगलं बळकटीचं संघटन हे महिला मोर्चाचं कसं होईल यासाठी तुम्ही आणि मी आपण सगळेजण प्रयत्न करतो। मैत्रिणींनो, तुम्ही आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणीसाठी आपला नेता, आपले मुख्यमंत्री दिवस रात्र विचार करत असतात की माझ्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करू, माझ्या आदिवासी ताईच्या हातामध्ये पैसे आले पाहिजे, माझ्या इतरही सगळ्या भगिनींच्या हातामध्ये पैसे आले पाहिजे। जोपर्यंत आर्थिक सुबत्ता येत नाही तोपर्यंत आपलं सक्षमीकरण होणार नाही। गेले कित्येक वर्ष आपण महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरण याच्यावरती भाषणं केली, याच्यावरती घोषणा केल्या, नारे दिले, परंतु जोपर्यंत हातामध्ये पैसे येत नाही तोपर्यंत कुठलंही सक्षमीकरण होत नाही, हे आपण सगळ्यांनी बघितलं। तुम्ही बघा, आधीची वेळ अशी होती की आपल्याला नवऱ्यापुढे हात पसरवावे लागायचे, द्या हो पैसे, द्या हो पैसे। नवरा म्हणायचा, तुला कशाला पाहिजे, पाडून टाकशील, कशाला लागतात, 100 प्रश्न विचारायचे। पण आज आपल्या देवाभाऊने आपल्याला इतकं सक्षम केलंय की महिना संपत आला की नवरा आपल्याला विचारतो, काय आहे का तुमच्याकडे। ही परिस्थिती आज उलट चक्र आहे आणि म्हणून मैत्रिणी एक सन्मान देण्याचं काम, समाजामध्ये एक नाव देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्या देवाभाऊ
ठिकाणी नर्सरीची छोटी झाडं लावू शकता, तुम्ही बांबूची निर्मिती करू शकता. हे सगळं कशासाठी चाललंय तर माझ्या ताईला, माझ्या या राज्यातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपला लाडका देवा भाऊ आपल्यासाठी रात्रंदिवस काम करतोय. आज मी नंदुरबार, जळगाव तिथपासून करत करत कार्यक्रम धुळे, आज मी या ठिकाणी पोहोचली आहे मालेगावमध्ये. मैत्रिणींनो, मी गेली आहे, मी पाहिलंय की महिला कशा स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, मशरूमची शेती करतायत, दूध संकलनाचं काम करतायत, त्या ठिकाणी भगतचं क्लस्टर त्या ठिकाणी चालवतात, पापड करतात, कुरडया करतात, त्याला मार्केट द्यायचं काम चालू आहे. अशी विविध रेशीमची शेती करतात.